नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करत आहे। इथे कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत। भाजी खूप छान होते आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। तर शेवगा आमचा घरचाच आहे, त्याच्यामुळे मी बारीक शेंगा काढलेल्या आहेत आणि अप्रतिम अशी चव लागते। करून बघा, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे बघा, अशा बारीक बारीक शेंगा मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या मोठ्या शेंगांपेक्षा ह्या बारीक शेंगा खूप चवीला छान लागतात। तर इथे मी बारीक शेंगांची भाजी करून बघत आहे। ह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, न्यूट्रिशन्स आहेत। चिरून घेते आहे। आपली गवारची भाजी कापतो ना, त्या पद्धतीनेच कापून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि खूप अप्रतिम अशी चव लागते। मी एकदा करून पाहिली, खूप सुंदर चव लागते। मोठ्या शेंगेपेक्षा बारीक शेंगा खूप छान लागतात आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। शेवगा आमचा घरचाच आहे, त्याच्यामुळे मी बारीक शेंगा लगेच काढून घेतल्या। अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायच्या आहेत। इथे आपण कैचीने सुद्धा कापू शकतो। अशा पद्धतीने बघा, कैचीने सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। मटकी मी भिजत टाकलेली आहे, याच्यामध्ये मी मटकी टाकणार आहे। अशा पद्धतीने सर्व शेंगा मी कापून घेते आहे। बघू शकता, अशा बारीक बारीक गवारसारख्या चिरून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी सर्व शेंगा कापून घेतलेल्या आहेत। बघू शकता, इथे मी मटकी टाकणार आहे। मटकी आलेल्या आहेत आणि मटकी टाकणार आहे। इथे शेवग्याच्या बारीक शेंगा कापून घेतलेल्या आहेत। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। इथे मी जिरा अर्धा चमचा टाकून घेते, कढीपत्ता, इथे भरपूर लसूण घेणार आहे, कांदा, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो अर्धा, छान परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य। हे बिना वाटणाची मी भाजी करणार आहे, त्यामध्ये मटकी टाकून घेणार आहे। बिना वाटणाचीच ही भाजी छान लागते, एकदा नक्की करून बघा तुम्ही। अप्रतिम लागते, अगदी छान चवदार। मोठ्या शेंगेपेक्षा ही बारीक शेंग भरपूर कॅल्शियम, मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं। इथे कांदा छान फ्राय होत आलेला आहे। इथे आपण मसाले टाकून घेणार आहोत। इथे एक चमचा मी लाल तिखट मसाला टाकून घेते, अर्धा चमचा धनिया पावडर, हळद अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा। छान एकसारखा करून घ्यायचा आहे। सर्व मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे आमच्याकडे भरपूर पाऊस पडत आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। पावसाचा आवाज येत असेलच। इथे मीठ सुद्धा टाकून घेते। इथे शेंगा टाकून घेणार आहे।
शेंगा कोवळ्या शेंगा आहेत, त्यांच्या शेरा निघालेल्या नाही, थोड्या जाडसर होत्या, त्यांच्या शेर काढलेली आहे. इथे मटकीसुद्धा टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नक्की जरूर करून बघा तुम्ही, खूप छान चवदार लागते बारीक शेंगांची भाजी. मी ही पहिल्यांदाच करत आहे. आमच्या शेजारच्या मावशींनी मला सांगितलं की छान लागतात. इथे 5 मिनिट झाकण ठेवते. इथे बघू शकता ते सुंदर दिसतात आणि खूप छान अशा शेंगा आपल्या परतून झालेल्या आहेत. आता शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. सात ते 8 मिनिट शिजू देणार आहे. इथे 1 ते 2 बोटकं कोकम टाकून घेते, कारण कोकमाने खूप छान चव येते. अशा आंबटसर शेंगा लागतात. छान कोवळ्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या कोवळ्या शेंगा अप्रतिम अशी शिजलेली आहे. लगेचच शिजते. हे बघू शकता, खूप छान अशी भाजी शिजलेली आहे. सर्व करूया.